नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इयत्ता 10वीच्या सायन्स पार्ट 1 चा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, म्हणजेच मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. ह्या चॅप्टरमध्ये आपण आज काय करणार आहे, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल ह्याची आपण काय करणार आहे, माहिती घेणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, डोबेर अँड ट्राइट्स पाहिला, न्यूलॅन्स ऑक्टेव्ह पाहिला आणि मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल बघितला. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत काय होतील, सगळ्यापर्यंत येऊन काय होतील, पोहोचतील. तर बघा, मग जास्त वेळ न घेता आपण काय करू, आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. काय म्हणले बघायचं त्यांनी, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल म्हणजे काय, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण काय आहेत आपण काय करूया, आता बघूया. आता काय म्हणले बघायचं त्यांनी, सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, प्रगतशील. विज्ञान कसं आहे, प्रगतशील आहे. त्यांनी इथं काय सांगितलं बघा, देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स. त्यांनी सांगितलं की विज्ञानामध्ये मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. कशासाठी स्वतंत्रता आहे, जुन्या ज्या थेअरी आहेत, जुने जे कन्सेप्ट आहेत, जुने जे निकष आहेत, त्या निकषला बदलण्याची, रिवाइज करण्याची म्हणजे काय, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची काय आहे, मुभा आहे. कशी मुभा आहे, बाय युझिंग मोर ऍडव्हान्स म्हणजे काय, जी आधुनिक साधनं आहेत, जी प्रगत मीन्स म्हणजे काय, जी साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्या साधनाचा उपकरणाचा उपयोग करून आणि मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट म्हणजे काय, नवनवीन साधनाचा वापर करून, नवनवीन शोध करून तुम्ही जुन्या निकषांना किंवा जे जुनी थेअरी आहे त्या थेअरीमध्ये तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता, सुधारणा करू शकता. पुढे काय म्हणले बघा, These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. आणि ही जी विज्ञानाची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, वैशिष्ट्य आहे, ते काय आलं, क्लिअरली म्हणजे काय, स्पष्टपणे काय आलं, दिसून आलं. कुठे दिसून आलं, मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये काय आलं, दिसून आलं. आता ते काय दिसून आलं, त्यांनी काय केलंय, खाली सांगितलंय, आपण ते काय करूया, आता बघूया. पहिला मेरिट्स काय सांगितलंय बघा, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. म्हणजेच काय, मेंडेलिव्हने काय केलं, काही मूलद्रव्याचे जे ऍटॉमिक मास होते ते काय केले, पुन्हा एकदा चेक केले, तपासले आणि त्यामध्ये काय केल्या, दुरुस्ती केल्या. म्हणजे काय, करेक्शन केलं. का करेक्शन केलं, कारण त्यांना त्यांच्या गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये प्रॉपर प्लेस म्हणजे काय, योग्य स्थान देता यावं, यासाठी काय केलं त्यांनी, त्यामध्ये दुरुस्ती केली, रिवाइज केलं. काय म्हणते बघा पुढं, फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियस डिटरमाइंड ऍटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. ह्यांनी काय केलं, इथे उदाहरण देऊन काय केलं, आपल्याला समजावून सांगितलंय. काय सांगितलंय की पूर्वी बेरिलियमचं जे ऍटॉमिक मास होतं ते किती सांगितलं होतं, 14.9 होतं. पण मेंडेलिव्हने काय केलं, त्यामध्ये दुरुस्ती केली आणि ते ऍटॉमिक मास 9.4 काय केलं, बरोबर लिहिलं. आणि त्या बेरिलियमचं जे स्थान आहे ते स्थान काय केलं, बोरॉनच्या अगोदर आवर्ती सारणीमध्ये काय केलं, त्याला देऊन टाकलं. ही मेंडेलिव्हचा काय आहे, एक गुण आहे. दुसरं मेरिट काय सांगितलंय बघा, मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेस इन द पिरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल डेट. म्हणजे काय, मेंडेलिव्हने काय केलं, इथं आवर्त सारणीमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या. वॅकंट प्लेस म्हणजे काय, रिकाम्या जागा सोडल्या, रिक्त जागा सोडल्या. कशासाठी सोडल्या, काही मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता. ज्यावेळेस त्या मूलद्रव्यांचा शोध लागल त्यावेळेस त्यांना त्या आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावं म्हणून काय केलं, मेंडेलिव्हनं रिक्त प्लेस ठेवलं, वॅकंट प्लेस ठेवलं. पुढे काय सांगितले बघा, 3 of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from the known neighbor and their atomic masses were indicated as a 44, 68 and 722 respectively. तर मेंडेलिव्हने काय केलं, प्रेडिक्ट म्हणजे काय, भाकीत केली. 3 मूलद्रव्याबद्दल काय केलं त्यांनी, भाकीत केलं. त्यातलं पहिलं आहे इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आणि त्यांचं ऍटॉमिक मास पण काय केलं, मेंडेलिव्हने सांगितलं. ते किती सांगितलं, 44, 68 आणि 72 सांगितलं. आणि पुढे काय सांगितलं बघा, नॉट ओनली दीज बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. फक्त ऍटॉमिक मासच सांगितलं नाही तर त्यांचे गुणधर्म सुद्धा काय केले, मेंडेलिव्हने तिथं भाकीत केले म्हणजे काय, त्याची भविष्यवाणी केली. पुढे काय म्हणलं बघा,
Later on these elements were discovered and named as a scandium, gallium and germanium respectively. ज्यावेळेस त्या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेस त्या 3 मूलद्रव्यांना काय नाव दिलं? स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम ही काय केली? नावं दिली गेली. पुढे काय म्हणलंय बघा, द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्हने जसं भाकीत केलं होतं गुणधर्माबद्दल सेम तसेच गुणधर्म काय केले? ह्या 3 मूलद्रव्यांनी काय केले? दर्शवले. आता पुढे त्यांनी काय केलं? तो टेबल दिलेला आहे. तो टेबल काय आपण बघायचा नाही, एवढी काय आवश्यकता नाही. तिसरं मेरिट्स काय म्हणते बघा, देअर वॉज नो प्लेस रिसिव्ड फॉर नोबेल गॅसेस इन द मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. म्हणजे काय? मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंना जागा राखीव ठेवली नव्हती. पुढे काय म्हणते बघा, however when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created a zero group without disturbing the original periodic table in which the noble gas were fitted very well. म्हणजेच काय? 19व्या शतकाच्या शेवटी ज्या वेळेस हेलियम, निऑन, आर्गॉन सारख्या राजवायूचा शोध लागला त्या टायमाला मेंडेलिव्हने काय केलं? त्याची जी ओरिजिनल आवर्त सारणी होती त्या आवर्त सारणीला धक्का न पोचवता एक झिरो ग्रुप म्हणजे काय? त्या आवर्त सारणीच्या बाजूलाच काय केला? एक झिरो ग्रुप तयार केला आणि त्या झिरो ग्रुपमध्ये काय केलं? ह्या राजवायूंना जागा दिली आणि ते राजवायू त्या ठिकाणी अगदी तंतोतंत काय झाले? बसले. हा मेंडेलिव्हचा तिसरा गुण होता. अशा प्रकारे आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे मेरिट्स बघितले. आता आपण काय करूया? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे डिमेरिट्स काय करूया बघूया. आता आपण बघूया डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या त्रुटी काय आहेत ते काय करू आपण आता बघूया. पहिली काय म्हणते बघा, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता काय आलं? कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांचं अणुवस्तुमानांक काय होतं? सारखंच होतं. कारण कोबाल्टचा ॲटॉमिक मास आहे 58.93 आणि निकेलचा ॲटॉमिक मास आहे 58.69. म्हणजे दोघांचा ॲटॉमिक मास काय आहे? जवळजवळ सारखंच आहे. पुढे काय म्हणते बघा, देअर वॉज अन अँबिग्युइटी. अँबिग्युइटी म्हणजे काय? कन्फ्युजन, संदिग्धता निर्माण झाली. कशासाठी? रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? कुठल्या क्रमामध्ये मान्य करायचे? कोबाल्ट अगोदर लिहायचा का निकेल अगोदर लिहायचा? याबद्दल काय झाली? संदिग्ध निर्माण झाली. कशामध्ये? इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे काय? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कोबाल्ट आणि निकेल ह्यांना कोणतं स्थान द्यायचं किंवा कुठं स्थान द्यायचं याबद्दल काय झालं? कन्फ्युजन काय झालं? तयार झालं. दुसरं डिमेरिट बघा काय म्हणलं त्यांनी, आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड अ लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फोर्थ द पिरियडिक टेबल. म्हणजे काय? ज्यावेळेस मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल तयार केला त्यानंतर खूप कालावधीनं काय झालं? आयसोटोप म्हणजे काय? समस्थानिकांचा काय झाला? शोध लागला. आता समस्थानिक म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. काय म्हणते बघा, as isotope has the same chemical properties but different atomic masses. म्हणजे काय? समस्थानिकांचं काय प्रॉपर्टी आहे? समस्थानिकांचं ॲटॉमिक मास कसं असतं? वेगवेगळं असतं. पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? त्यांचे रासायनिक गुणधर्म कसे असतात? as isotopes have the same chemical properties but different atomic masses. यांनी काय सांगितलं की आयसोटोपचे जे रासायनिक गुणधर्म असतात ते रासायनिक गुणधर्म कसे असतात? सारखे असतात, पण त्यांचं ॲटॉमिक मास कसं असतं? वेगवेगळं असतं. पण पुढे काय सांगितलं बघा, तर अ चॅलेंज वॉज प्लोजर इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर काय झालं? एक चॅलेंज म्हणजे काय? आव्हान. काय झालं? ह्या समस्थानिकांना ह्या आयसोटोपला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कुठं जागा द्यायची हे काय झालं? मोठं आव्हान निर्माण झालं. कारण ह्या मूलद्रव्यांचं रासायनिक गुणधर्म कसं होतं? सारखं होतं, पण ह्यांचं ॲटॉमिक मास कसं होतं? वेगवेगळं होतं. आता ॲटॉमिक मास वेगवेगळं झाले की त्यांना जागा कशी होणार? वेगवेगळी ठेवावी लागणार. ॲटॉमिक मास बदलली काय व्हायचं? त्या मूलद्रव्याची जागा काय होणार? बदलणार. मग ह्या मूलद्रव्यांना मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कुठं जागा द्यायची हे मोठं काय झालं? आव्हान ठरलं. त्यामुळं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काय आल्या? त्रुटी निर्माण झाल्या. पुढे काय म्हणते बघा तिसरं, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rising in atomic masses does not appear to be uniform. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काय झालं होतं? मूलद्रव्याची जी मांडणी केली होती ती कशी केली होती? ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने केली होती. पण प्रॉब्लेम असा झाला की
ते ज्या दोन एलिमेंट आहेत त्या दोन एलिमेंट मधलं जे ऍटॉमिक मास आहे ते ऍटॉमिक मासचा जो इन्क्रीजिंग रेट आहे म्हणजे काय ऍटॉमिक मास वाढण्याचा जो दर आहे तो दर कसा होता नॉट युनिफॉर्म. नॉट युनिफॉर्म म्हणजे काय नियमित नव्हता. म्हणजे काय समजा पहिल्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास 1 आहे, दुसऱ्या एलिमेंटचं 2 आहे, तिसऱ्या एलिमेंटचं 3 आहे. आता हा जो दर आहे वाढीचा तो कसा आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोन एलिमेंटच्या ऍटॉमिक मास मधला जो फरक आहे तो 1:1चा होता. पण प्रॉब्लेम असा झाला की ह्या आवर्त सारणीमधले जे ऍटॉमिक मासचा जो दर होता तो दर काय होता नॉट युनिफॉर्म म्हणजे काय नियमित नव्हता. म्हणजे काय काय ठिकाणी दोन एलिमेंटच्या ऍटॉमिक मासचा डिफरन्स 1 होता, काय काय ठिकाणी पॉईंट मध्ये होता, काय काय ठिकाणी 10, काय काय ठिकाणी 20. ऍटॉमिक मास मधला जो डिफरन्स होता तो काय होता नॉट युनिफॉर्म होता. त्यामुळे काय झालं पुढे त्यांनी सांगितलंय टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे काय दोन जड मूलद्रव्य म्हणजे काय हेवी एलिमेंट. हेवी म्हणजे काय जड. दोन जड मूलद्रव्याच्या मध्ये आणखी किती मूलद्रव्यांचा शोध लागल हे मेंडेलिव्हला सांगणं काय झालं नाही, शक्य झालं नाही. त्यामुळे मेंडेलिव्हच्या अवधारणेमध्ये काय झालं ही एक काय आली त्रुटी आली. चौथी त्रुटी काय म्हणते बघा पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे काय हायड्रोजनला जी जागा कुठं द्यायची ह्यासाठी काय झालं त्याच्या मनामध्ये पुन्हा कन्फ्युजन निर्माण झालं. ते कसं झालं 14 मिनिट काय सांगितलंय बघा पोझिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय हायड्रोजनचं स्थान. आता हायड्रोजनला कुठं स्थान द्यायचं ह्याबद्दल पण त्या मनामध्ये काय होतं कन्फ्युजन होतं. काय होतं बघा पुढे त्यांनी सांगितलंय हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन म्हणजे ग्रुप नंबर 7. म्हणजे काय हायड्रोजन हा काय करायचा हॅलोजन ग्रुप आहे म्हणजे काय ग्रुप नंबर 7 आहे. त्या 7 नंबरच्या ग्रुप मधल्या एलिमेंट बरोबर काय करायचा सिमिलरिटी म्हणजे काय समानता दाखवायचा. फॉर एक्झाम्पल काय म्हणलं बघा त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while molecular formula of fluorine and chlorine is F2 and Cl2. म्हणजे काय हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो H2, फ्लोरिनचा F2 आणि क्लोरीनचा Cl2. म्हणजे हायड्रोजन हा हॅलोजन ग्रुप बरोबर पण साधर्म्य दाखवतो. आणि पुढे काय सांगितलंय In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metal. आता हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन काय करतो जे अल्कली ग्रुप आहे म्हणजे ग्रुप नंबर 1 या ग्रुप नंबर 1 मधल्या इलेमेंट बरोबर पण काय करतो साधर्म्य दाखवतो. म्हणजे तो हॅलोजन ग्रुप बरोबर पण सिमिलरिटी दाखवतो आणि इकडल्या अल्कली ग्रुप बरोबर पण तो काय करतो साधर्म्य दाखवतो. त्यामुळं मेंडेलिव्हच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं की नेमकं ह्याला हॅलोजन ग्रुप मध्ये टाकायचं की ग्रुप नंबर 1 मध्ये टाकायचं ह्याबद्दल काय झालं कन्फ्युजन झालं. त्याने ते सांगितलंय पुढं काय म्हणले बघा ऑन कन्सिडरिंग द अबोव प्रॉपर्टीज इट कॅनॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज इन द ग्रुप अल्कली मेटल ऑर इन द ग्रुप ऑफ हॅलोजन. म्हणजे काय मेंडेलिव्हच्या मनामध्ये पुन्हा कन्फ्युजन निर्माण झालं की हायड्रोजनला नेमकं ग्रुप नंबर 1 मध्ये टाकावं की ग्रुप नंबर 7 मध्ये टाकावं ह्याच्याबद्दल काय झालं कन्फ्युजन निर्माण झालं. हीच आहे 4th डिमेरिट्स. आता आपण काय करूया सगळ्यात महत्वाचा ह्या डायमंडचा जो टॉपिक आहे तो आहे मॉडर्न पिरियडिक लॉ. मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे काय आधुनिक आवर्त सारणीचा नियम. यात काय सांगितलं बघा त्यांनी द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर. इंटेरियर म्हणजे काय अंतर्गत अंतरंग ऑफ द ऍटम when the Mendeleev put forth the periodic table. म्हणजे ज्यावेळेस मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार केली त्या टायमाला ह्या सायंटिफिक वर्ल्डला म्हणजे ह्या वैज्ञानिक जगताला अणूच्या अंतरंगाविषयी जास्त माहिती नव्हती. पुढे काय म्हणले बघा आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय डिस्कव्हरी म्हणजे काय शोध लागणे कोणाचा इलेक्ट्रॉनचा ज्यावेळेस शोध लागला सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ द ऍटम अँड द ऍटॉमिक नंबर. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागला त्यानंतर शास्त्रज्ञांनी काय केलं रिलेशन बिटवीन म्हणजे काय संबंध चेक करायला सुरुवात केली. पुन्हा मधला इलेक्ट्रॉन नंबर ऑफ अन ऍटम अँड ऍटॉमिक नंबर. द ऍटॉमिक नंबर इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. ज्या वेळेस मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल तयार केला होता त्या टायमाला अणु अंक हा फक्त काय करायचा त्या मूलद्रव्यांची जी सिरियल आहे सिरियल म्हणजे काय क्रमवारी आहे तो फक्त क्रमवारी काय करायचा निर्देशित करायचा. पुढे काय म्हणले बघा इन 1930 द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले डेमॉन्स्ट्रेटेड. म्हणजे काय 1913 मध्ये हेनरी मोस्ले नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञानं काय दाखवून दिलं बघा विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट्स डन युझिंग एक्सरे ट्यूब. म्हणजे काय ह्या हेनरी मोस्लेनं काय केलं एक्सरे ट्यूब म्हणजे काय एक्सरे नळीच्या द्वारे काय केला एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाने त्यांनी काय दाखवून दिलं की द ऍटॉमिक नंबर ऑफ अन एलिमेंट
करस्पॉन्डन्स टू देअर पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. हेनरी मोसलेनं काय सांगितलं की अणुअंक जो आहे तो अणुअंक हा अणूच्या केंद्रकामध्ये असलेला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या पॉझिटिव्ह चार्जच्या संबंधित आहे. पुढे काय म्हणले बघा, ऑर द नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ दॅट इलेमेंट. आणि त्याने काय सांगितलं की प्रोटॉनची जी संख्या आहे ती प्रोटॉनची संख्याच म्हणजे काय आहे, अणुअंक आहे. हे काय केलं, हेनरी मोसलेनं सांगितलं. पुढे काय म्हणते बघा, धिस रिव्हिल्ड दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन इलेमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. म्हणजे काय, अणुवस्तुमानापेक्षा जास्त अणुअंक हा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म आहे. हे काय केलं, हेनरी मोसलेने तर काय केलं, सांगितलं. पुढे काय म्हणले बघा, अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलो. आणि ह्या अणुअंकाच्या महत्वामुळे काय केलं, जो पिरियडिक टेबलचा जो लॉ होता तो लॉ काय केला, स्टेट म्हणजे काय सांगितलं गेला. काय सांगितलं गेला बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. पाठीमागं काय बघितलं आपण, अणुवस्तुमानांकाशी बघितलं, पण आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुवस्तुमानांकाऐवजी काय घेतला, ॲटॉमिक नंबर घेतला. हे कन्फ्युजन करायचं नाही, कारण आधुनिक आवर्त सारणी ही कुणाशी रिलेटेड आहे, ॲटॉमिक नंबरशी रिलेटेड आहे, विसरायचं नाही. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हा काय झाला, आधुनिक आवर्त सारणीचा नियम झाला. आता पुढे बघा, आधुनिक आवर्त सारणीची त्यांनी डिटेल माहिती दिली, आपण ती काय करूया बघूया. काय म्हणले बघा त्यांनी, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic number is the modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबलची काय केली, ह्यांनी तर व्याख्या सांगितली, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची व्याख्या सांगितली. काय सांगितली, द क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण कुणाचं, ऑफ इलेमेंटचे जे वर्गीकरण आहे, फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय, मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर जी मांडणी मिळते आपल्याला किंवा जी वर्गीकरण मिळते आपल्याला, त्या वर्गीकरणालाच काय म्हणायचं, मॉडर्न पिरियडिक टेबल. समजलं का, मूलद्रव्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर जे वर्गीकरण मिळते त्या वर्गीकरणालाच काय म्हणायचं, मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणायचं. पुढे काय म्हणते बघा, द प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर अॅक्युरेटली विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय, अणुअंकाला आधारभूत मानून, पायाभूत, बेसिस म्हणजे काय, पायाभूत मानून जी आवर्त सारणी तयार केली, ह्या आवर्त सारणीमुळे जे मूलद्रव्याचे गुणधर्म होते ते गुणधर्म अधिक अचूकपणे भाकीत करणे, भाकीत म्हणजे काय, प्रेडिक्ट करणे काय झालं, शक्य झालं. पुढे काय सांगितलं बघा त्यांनी, द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. म्हणजे ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, ह्या आधुनिक आवर्त सारणीलाच दुसरं नाव काय दिलं, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. म्हणजे काय, आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं काय केलं, ह्या आधुनिक आवर्त सारणीलाच काय केलं, दुसरं नाव दिलं गेलं. पुढे पॅरेग्राफ मध्ये काय म्हणते बघा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. आता ह्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय केलं त्यांनी, तेच वाक्य डबल सांगितलंय. काय सांगितलंय, अणुअंकाच्या चढत्या क्रमाने काय केली, अरेंजमेंट म्हणजे काय, त्याची रचना केली, मांडणी केली. पुढे काय म्हणते बघा, ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल अपियर्स टू बी रिमूव्ह. अणुअंकाच्या चढत्या क्रमाने किंवा अणुअंकाला पायाभूत मानून ही आवर्त सारणी तयार केल्यामुळं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जे ड्रॉबॅक्स आले होते, ज्या त्रुटी आल्या होत्या, त्या सगळ्या त्रुटी काय झाल्या इथं, रिमूव्ह म्हणजे काय, नाहीसे झाल्या, नष्ट झाल्या. हाऊ एव्हर द ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. पण ह्यामध्ये सुद्धा काय झालं, एक संदिग्धता, एक कन्फ्युजन राहिलंच. ते कुठलं, हायड्रोजनला जे स्थान होतं हायड्रोजनचं, ते स्थान सुद्धा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय झालं, निश्चित करता आलं नाही. पुढे काय म्हणले बघा, वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन ॲटम. त्यांनी इथं काय सांगितलंय की पाठीमागटल्या इथेमध्ये तुम्ही काय पाहिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, अणूचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप तुम्ही काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. पुढे काय म्हणते बघा, द वे इन विच द इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युटेड इन द सेल अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट. त्यांनी इथं काय सांगितलं माहिती का, अणूच्या केंद्रका, न्यूक्लियस म्हणजे काय, केंद्र,
अणूच्या केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन आहेत सेल म्हणजे काय, कक्षामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात, ते इलेक्ट्रॉनची संख्या कशावर डिपेंड असते, त्या ऍटम मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवर काय असते, डिपेंड असते. अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ऍटम इज सेम ऍज द ऍटॉमिक नंबर. तर त्यांनी सांगितलंय की इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ना, ती इलेक्ट्रॉनची संख्याच म्हणजे काय आहे, ऍटॉमिक नंबर आहे, असं त्यांनी काय केलं तर सांगितलं आहे. पुढे काय सांगितलं बघा, द रिलेशन बिटवीन द ऍटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट अँड इट्स कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. तर ह्यांनी काय सांगितलंय, रिलेशन म्हणजे काय, संबंध. कुणाचा, बिटवीन म्हणजे काय, दोघांमधला. कुणा दोघांमधला, ऍटॉमिक नंबर अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आणि ऍटॉमिक नंबर यांचा जो संबंध आहे, तो संबंध ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकदम स्पष्टपणे काय झालेला आहे, दिसून आलेला आहे, असं यांनी तिथं सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना. आता ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलची जी रचना आहे, ती रचना कशी केली हे त्यांनी इथं काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय, द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स. तर त्यांनी सांगितलं की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 7 हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवे रो आहेत. रो म्हणजे काय, ओळी आहेत. त्या ओळीला काय नाव दिलं, पिरियड्सला मराठीमध्ये म्हणतात आवर्त. ही काय केलं, त्याला नाव दिलं. 1 to 7 म्हणजे काय, ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 1 ते 7 अशा आडव्या ओळी आहेत. त्या आडव्या ओळीला काय म्हणतात, पिरियड्स असं म्हणतात. पुढे काय म्हणतात बघा, द 18 हॉरिझॉन्टल कॉलम्स इन द टेबल आर द ग्रुप्स. आणि 18 काय आहेत, उभे कॉलम आहेत, उभे स्तंभ आहेत. त्या उभ्या स्तंभाला काय नाव दिलं त्यांनी, ग्रुप हे नाव दिलं. ग्रुप म्हणजे काय, गट. 1 to 18 आणि त्यांना काय नंबरिंग केलं, 1 2 3 4 असं 18 पर्यंत काय केलं, त्यांचं नंबरिंग केलं. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. तर त्यांनी काय सांगितलंय, जे उभे व्हर्टिकल कॉलम आहे ज्याला आपण काय म्हणतो ग्रुप्स, आणि जे आडवे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो पिरियड. ह्या पिरियड्स आणि ह्या ग्रुप्समुळे आवर्त सारणीमध्ये काय तयार झाले, बॉक्स म्हणजे काय, चौकटी तयार झाल्या. पुढे काय म्हणते बघा, ऍटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द बॉक्सेस. आणि ह्या बॉक्सच्या वरच्या बाजूला काय केलं, अणूचा अंक काय केला, निर्देशित केला किंवा दर्शवला गेला. पुढे काय म्हणून सांगितलं बघा, इच बॉक्स करस्पॉन्डन्स टू द प्लेस फॉर 1 एलिमेंट. आणि प्रत्येक बॉक्स हा एका एलिमेंटसाठी काय केला, निश्चित केला त्यांनी. पुढे काय म्हणते बघा, अपार्ट फ्रॉम दिस 7 रो म्हणजे काय, हे जे 7 रो आहेत आडवे, त्या 7 रोच्या व्यतिरिक्त काय सांगितलं त्यांनी, 2 रोज आर शोन सेपरेटली म्हणजे काय, वेगळे. 2 रो जे आहेत ते 2 रो काय केले, सेपरेट म्हणजे काय, वेगळे काय केलेले आहेत, मांडले आहेत. कुठं, आवर्त सारणीच्या खालच्या बाजूला. शोन सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. तर ते सांगितलं की आवर्त सारणीच्या बॉटमला म्हणजे काय, तळाला 2 रो काय केले आहेत, वेगळे मांडलेले आहेत. पुढे काय म्हणते बघा, दीज आर कॉल्ड ऍज अ लॅन्थेनाइट सिरीज अँड ऍक्टिनाइट सिरीज. आणि ते जे 2 रो आहेत त्यातल्या पहिल्या रोला म्हणायचं लॅन्थेनाइट सिरीज, आणि जो 2 नंबरचा रो आहे त्या रोला काय म्हणायचं, ऍक्टिनाइट सिरीज. पुढे काय म्हणते बघा, इट मीन्स दॅट देर आर 118 प्लेस फॉर एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ह्या 2 लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज मिळून आवर्त सारणीमध्ये, ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये किंवा मॉडर्न पिरियड टेबलमध्ये किती बॉक्सेस आहेत, 118 चौकटी आहेत. पुढे काय म्हणले बघा त्यांनी, व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ अ फ्यू एलिमेंट्स वॉज इस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियड टेबल इज नाव कम्प्लिटली फिल्ड. त्यांनी काय सांगितलंय, अलीकडच्या काळामध्ये मूलद्रव्यांच्या निर्मितीविषयी काय केले, प्रयोग केले. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, त्यांचे प्रयोग केले, आणि प्रयोग केल्यानंतर काही इलेमेंटचा काय झाला, शोध लागला, आणि हे इलेमेंट काय केले, त्या आवर्त सारणीमध्ये भरले, आणि त्यामुळे ही जी आपली आधुनिक आवर्त सारणी आहे ती आवर्त सारणी काय झाली आहे, कम्प्लीट म्हणजे काय, पूर्णपणे भरली आहे, पूर्णपणे फिल झालेली आहे. पुढे काय म्हणते बघा त्यांनी, ऑल द 180 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. आणि सध्या 118 मूलद्रव्यांचा काय झालेला आहे, शोध लागलेला आहे. पुढे काय म्हणते बघा, द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. तर ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, ही आधुनिक आवर्त सारणी ही 4 खंडामध्ये, किती खंडामध्ये, 4 खंडामध्ये काय केलेले, विभागलेले आहे. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. पुढे काय म्हणते बघा, द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप 1 अँड 2. आता जे 18 ग्रुप आहेत उभे,
त्या 18 ग्रुप मधले जे पहिले 2 ग्रुप आहेत, ग्रुप नंबर 1 अँड ग्रुप नंबर 2, ह्या 2 ग्रुपचा मिळून काय तयार होतो, एस खंड तयार होतो, एस ब्लॉक तयार होतो. तर पुढे काय सांगितलं बघा, द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूएट द पी ब्लॉक. आणि ग्रुप नंबर 13 पासून जे ग्रुप नंबर 18 आहेत ते ग्रुप हे पी ब्लॉक मध्ये काय होतात, मोडतात, पी खंडामध्ये काय होतात, मोडतात. द ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूएट द डी ब्लॉक. तर डी जो खंड आहे त्या डी खंडामध्ये ग्रुप नंबर 3 पासून ग्रुप नंबर 12 पर्यंतचे सगळे ग्रुप काय होतात, कंटेन होतात, समाविष्ट केलेले आहेत. पुढे काय म्हणले बघा, फाइल द लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज ऍट द बॉटम फ्रॉम द एफ ब्लॉक. आणि जी खाली 2 बॉटम मध्ये 2 सिरीज आहेत त्या लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड, ह्या 2 सिरीजचा मिळून काय तयार होतं, एफ ब्लॉक. पुढे काय त्यांनी सांगितलं बघा, द डी ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड ट्रान्झिएंट एलिमेंट. ट्रान्झिएंट एलिमेंट म्हणजे काय, संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. पुढे काय म्हणले बघा त्यांनी, अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. ह्या आवर्त सारणीमध्ये पी खंडामध्ये काय केलेले, एक झिगझॅग लाईन म्हणजे काय, एक नागमोडी लाईन काय केलेली आहे, दर्शवलेले तुम्हाला पाठीमाग आकृतीमध्ये दिसत आहे. पुढे काय म्हणले बघा, 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ दिस झिगझॅग लाईन. म्हणजे काय, ही जी झिगझॅग लाईन आहे, ही जी नागमोडी लाईन आहे, ह्या नागमोडी लाईनमुळे ह्या आधुनिक आवर्त सारणीमधले जे एलिमेंटचे 3 टाइप्स आहेत, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स, हे तिन्ही टाइप काय होतात, स्पष्टपणे क्लिअरली काय होतात, दिसतात. पुढे काय सांगितलं बघा ह्यांनी, द मेटलॉइड्स एलिमेंट लाईज अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन. ही जी नागमोडी रेष आहे, ह्या नागमोडी रेषेच्या किनाऱ्यावर म्हणजे काय, ज्या चिटकून आहे त्या नागमोडी रेषेला, हे सगळे एलिमेंट हे काय आहेत, मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे काय, धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. पुढे काय म्हणले बघा त्यांनी, all the metals lie on the left side of zigzag line. आणि ही जी नागमोडी लाईन आहे, ह्या नागमोडी लाईनच्या डाव्या बाजूला मेटल्स हा टाइप आहे आणि द झिगझॅग लाईन while ऑल द नॉन मेटल्स लाईज ऑन राईट साइड. आणि ह्या झिगझॅग लाईनच्या उजव्या बाजूला नॉन मेटल्स आहेत. बघा, झिगझॅग लाईनच्या किनाऱ्यावर म्हणजे झिगझॅग लाईनला जे चिटकून एलिमेंट आहेत ते एलिमेंट आहेत मेटलॉइड्स, धातू सदृश्य मूलद्रव्ये. डाव्या बाजूला आहेत मेटल्स आणि झिगझॅग लाईनच्या उजव्या बाजूला आहेत नॉन मेटल्स. हीच आहे मॉडर्न पिरियड टेबलची रचना आणि हीच आहे स्ट्रक्चर. तर आज आपण काय करूया, इथंच थांबूया. तुम्हाला काय प्रश्न असतील, तुमच्या काय क्वेरी असतील, तुमच्या काय शंका असतील तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये मांडा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं काय करेल, समाधान करेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व मुलांचा काय होईल, फायदा होईल आणि सर्वजण व्यवस्थित बघा. आणि जर तुमचे कोण मित्र असेल तर त्या मित्रांना पण सांगा, जेणेकरून त्यांचा काय होईल, फायदा होईल. धन्यवाद.